नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, म्हणजे एका अनुभवावर आधारित लेखाबद्दल. हो, शीर्षक आहे विवाह जुळवणीतील सुवर्ण मध्य, एक अनुभव. बरोबर. तर यात काय आहे की पारंपरिक पद्धतीने लग्न जुळवताना काय अडचणी येतात आणि त्यावर एक उपाय कसा शोधला गेलाय याबद्दल चर्चा आहे. आपला उद्देश हाच आहे की या अनुभवातले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेणं. तर सुरुवात होते नेहमीच्या पारंपरिक पद्धतीच्या वर्णनानं, म्हणजे कसं रोज बायोडेटा बघायचे हो, पाठवायचे इतरांना. आणि मग त्यातून काही निवडायचे. लेखात गमतीनं म्हटलंय टॉप 10 ची लिस्ट. अच्छा. मग या निवडलेल्या लोकांना फोन करायचे. आता यात पण काही उचलतात फोन, काही नाही उचलत. हा एक मोठा व्याप आहे. हो ना. आणि मग ज्यांनी उचलला त्यांना सांगायचं की मुलाला भेटायचे वगैरे. हे ऐकतानाच किती म्हणजे वेळेखाऊ वाटतंय. अगदी. आणि थोडं निराशाजनक पण, कारण प्रतिसाद मिळेलच असं नाही. बरोबर. भेटीघाटी ठरवणं पण, घरी बोलवायचं की ऑफिसमध्ये भेटायचं. हो, ह्या छोट्या छोट्या गोष्टीत किती वेळ जातो. लेखात म्हटलंय बघा, भरपूर दिवस गेले यात. आणि मग भेटल्यावर पण पसंती म्हणजे खात्री नाही. हीच तर मुख्य अडचण आहे. पालकांना जे आवडलं ते मुलांना आवडेलच असं नाही. हो, तुम्हाला आवडलेला मुलगा किंवा मुलगी मला आवडेलच असं नाही. अगदी. आणि या सगळ्यात नुसता वेळ नाही जात, भावनिक थकवा पण येतो खूप. सततची अपेक्षा आणि निराशा. आणि ती चिंता पणच की मुलीचं वय वाढत चाललंय. हो, ती एक सामाजिक आणि कौटुंबिक चिंता असतेच. याच सगळ्या पार्श्वभूमीवर लेखकाच्या मनात एक नवीन विचार येतो. हां, कुठला विचार? सुवर्णमध्य आयोजन. म्हणजे त्यांनी एका शाही वधूवर गेट टुगेदरबद्दल ऐकलं. यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितले. अच्छा, म्हणजे संघटित कार्यक्रम. हो, आणि ही कल्पना त्यांना एकदम भन्नाट वाटली. भन्नाट वाटणं स्वाभाविक आहे म्हणा. पारंपरिक पद्धतीच्या त्रासातून काहीतरी वेगळं दिसलं असेल. तेच तर त्यांना आश्चर्य वाटलं की जो विचार त्यांना करायला कदाचित 2 वर्ष लागली असती, तो कोणीतरी प्रत्यक्षात आणलाय. म्हणजे यात वेळ आणि श्रमाची बचत दिसते हे नक्की. हो, त्यांनी मुलीला पण सांगितलं याबद्दल. आणि ती तयार झाली? हो, ती पण तयार झाली. इथे मला वाटतं वेळेच्या बचतीबरोबरच पारंपरिक पद्धतीचा जो भावनिक निचवा होतो ना, त्यातून सुटका मिळायची आशा जास्त महत्वाची ठरली असेल. असू शकतं. आणि अशा संघटित कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे तर कार्यक्षमता. एकाच ठिकाणी अनेक स्थळं बघायला मिळतात. बरोबर. पारंपरिक पद्धतीत हे शक्य नाही, एक एक करून भेटावं लागतं. अगदी. त्यामुळे ही कल्पना आकर्षक वाटणं साहजिक आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं मुलीला पटवण्यासाठी व्हिडिओ, गाणी वगैरे वापरली. हो. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आजच्या जगात माहिती कशी दिली जाते, लोकांपर्यंत कशी पोचवली जाते, हे त्याचं उदाहरण आहे. फक्त तार्किक नाही, भावनिक आवाहन पण आहे यात. म्हणजे ही सगळी प्रक्रिया जास्त सोपी, जास्त मॅनेजेबल वाटतेय पारंपरिक गोंधळापेक्षा. हो, कमीत कमी तशी आशा तरी निर्माण होते. आणि याच एका सकारात्मक दृष्टिकोनातून लेखाचा शेवट होतो. लेखक आणि त्यांची मुलगी आता उत्सुक आहेत. कशासाठी? त्यांच्या त्या टॉप 10 लिस्टमधल्या स्थळांना भेटायला. पण कसं? तर एका विशिष्ट गेट टुगेदरमध्ये. अच्छा, म्हणजे त्यांनी पण आता हाच मार्ग निवडलाय. हो, रविवार 17 ऑगस्ट 2025. ठिकाण पण ठरलंय, कमल पॅराडाईज हॉटेल, जळगाव. म्हणजे एकदम नियोजनबद्ध. अगदी. आणि लेखाच्या शेवटी उल्लेख आहे PK सुवर्णमध्य. PK सुवर्णमध्य कदाचित आयोजकांचं नाव असेल. असू शकतं. हा अनुभव एका मोठ्या बदलाकडे बोट दाखवतोय असं मला वाटतंय. कोणता बदल? की पारंपरिक पद्धतींच्या मर्यादा लोकांना आता कळायला लागल्या आहेत आणि त्यामुळे असे संघटित कार्यक्रम आधारित उपाय जास्त आकर्षक वाटू लागलेत. जिथे एकाच वेळी अनेक पर्याय उपलब्ध असतील. हो, पण मग इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न पण आहे. काय? की अशा संघटित भेटीगाठींमुळे जिथे अनेक लोक एकत्र येतात, तिथे अपेक्षा, संवाद आणि अंतिम निवड यावर काय परिणाम होतो? म्हणजे वैयक्तिक पातळीवर जसा शोध घेतला जातो त्याच्या तुलनेत हे कसं वेगळं ठरतं? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे त्याचे फायदे काय असतील किंवा काही तोटे पण असू शकतील का? अगदी. यावर खरंच विचार करायला